शेवटपर्यंत साहेबांचं तिकीट होतं, पण माझ्या भावाने तिथे जाऊन ते स्वतःला मिळवलं. पण भावासाठी माझ्या मिस्टरांनी एवढा त्याग केला. माझा मेहुणा कधी मंत्री होतील हीच अपेक्षा होती त्यांना. भावाला समजावलं तरी सुद्धा भाऊ म्हणतो की मी माझंच सगळं राजकारण, आम्ही म्हणण्यापेक्षा लोकच अशी म्हणतात की ह्या वेळेला राधानगरीचाच आमदार करायचा. जरी बडे नेते बाहेर गेले तरी जनता ही आम्हालाच मदत करणार. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. दर्शक नमस्कार. केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. केके न्यूज वरती चालू असलेला विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या गावातल्या लोकांची मतं जाणून घेतली आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये उभारलेल्या जे काही उमेदवार आहेत त्यांच्या घरामधले असणारे जे काही सदस्य आहेत त्यांच्याबरोबर आज आपण बोलणार आहोत. त्यांची नेमकी दिनचर्या काय असते हे आज आपण जाणून घेणार आहोत. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ए.वाय. पाटील साहेब यांच्या सुविद्य पत्नी अर्चना काकी आहेत. त्यांच्यावर आज आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. काकी नमस्कार. नमस्कार. एकंदरीत साहेब आमदारकीला उभारलेले आहेत निवडणुकीला, काय भावना एकंदरीत पहिली? माझे पती विजय व्हावे अशी माझी पहिली अपेक्षा आहे. त्यांच्या मागे त्यांचं राजकारण म्हणजे समाजकारण, ते नेहमी राजकारण आणि समाजकारणच करत आलेले आहेत. काय काकी एकंदरीत दिवसाची तुमची कशी सुरुवात होते? साहेब सकाळी किती वाजता उठतात? सकाळी 6:30 उठतात. बर. त्यांचे पेपर वाचणे, नंतर एक फोनवर असतात, त्यामुळे आम्हाला त्यांना बोलायला सुद्धा वेळ नसते. फोनमुळे त्यांना नाश्ता खायला सुद्धा वेळ नसतो. ते खाली तर लोक येऊन बसलेलीच असतात. त्यांचं लक्ष सगळं आपल्या येणाऱ्या लोकांच्याकडेच असतं. काकी जरा साहेबांच्या स्वभावाबद्दल जरा थोडक्यात सांगा. काय साहेबांचा स्वभाव कसा आहे? साहेबांचा स्वभाव मन मिळावं आहे, प्रेमळ आहे. सगळ्यांची गप्पा गोष्टी करायला त्यांना आवडतात, पण त्यांना वेळ देता येत नाही. आपल्या नातवांच्यात नातींच्यात त्यांना खूप वेळ घालवावा असा वाटतो, पण त्यांना वेळ मिळत नाही. रात्री ते 12 वाजता येतात, सकाळी 6:30 उठतात. काय मग असं ओरडणं वगैरे होतं की नाही तुमचं? नाही, तसं कधी होतच नाही. ते कंट्रोल येतात. थोडंफार जेवण घ्यायचं आणि झोपायचं. काय एकंदरीत या वेळेला निवडणुकीला साहेब अपक्ष उभारलेत. खरं तर बघायला गेलं तर महाविकास आघाडीकडून त्यांना तिकीट जवळजवळ निश्चित झालं होतं, पण शेवटच्या क्षणी त्यांचं तिकीट कापण्यात आलं. काय भावना होती आणि काय वाटलं त्यावेळेला? त्यावेळेला सगळ्याच लोकांना की तिकीट मिळणार, अगदी आनंदित सगळी लोक होती. आणि सकाळी 10:30 फोन आला तेव्हा सगळी माणसं नाराज झाली की शेवटपर्यंत साहेबांचं तिकीट होतं, पण माझ्या भावाने तिथे जाऊन ते स्वतःला मिळवलं. पण भावासाठी माझ्या मिस्टरांनी एवढा त्याग केलाय की त्यांनी 6 वेळा उभा राहिले. त्यांनी 6 वेळा भरपूर प्रयत्न केला. अगदी आपल्या जीवाचं रान करून त्यांनी राजकारणात सुरुवात केली. माझा मेहुणा कधी मंत्री होतील हीच अपेक्षा होती त्यांना. त्यानंतर 2014 त्यांनी आपण उभा राहायचं स्वप्न सुरुवात केली. सगळ्या लोकांचं असं होतं की 2014 साहेबांनी लढावं, पण मीच म्हणलं, मी माझ्या पतीला थांबवलं आणि म्हणलं आता ह्या वेळेला माझे भाऊ उभा राहू द्यात, दादा उभा राहू द्यात. 2019 ते आपल्याला नक्की आमदार करतील. पण 2019च्या वेळेला सुद्धा ते म्हणले की मी शेवटची संधी घेतो. 2014 ए.वाय. पाटीलच आमदार असं त्यांनी आश्वासन दिलं होतं, पण प्रत्येक वेळच्या आश्वासन देऊनच फक्त मोकळे झाले. ते स्वतः घरी येऊन आपल्या आत्तीला
म्हणजेच माझ्या सासूबाईंना पाया पडून सांगितलं की 2014ला मी नक्की एवाय साहेबांनाच आमदार करणार आहे. पण आता पण त्यांनी तसंच केलं की मीच उभा राहणार आहे. भावांना काही समजावलं नाही का तुम्ही काय त्यावेळेस? भावाला समजावलं तरी सुद्धा भाऊ म्हणतो की मी माझंच सगळं राजकारण मीच सगळं घेणार. साहेबांनी काही तुम्हाला त्यांना कन्व्हिन्स करायला सांगितलं होतं? कन्व्हिन्स साहेबांनी करायच्या अगोदरच आम्ही केलं होतं आणि ते स्वतःच उभा राहणार अशी तुमची एक जिद्द आहे. सगळं आपल्याच घरी पाहिजे. आम्हाला सतत सातत्याने आश्वासनं देत राहिले. म्हणजे याचा अर्थ काय आहे, म्हणून आम्ही आता निर्णय घेतला आहे 2024ला हे आमदारकी लढवायची. आता एकंदरीत साहेब प्रचाराचा धूमधडाका साहेबांनी चालू केला आहे, तुम्ही त्यांच्या सोबत असताय, काय वातावरण आहे एकंदरीत? जरी बडे नेते बाहेर गेले तरी जनता ही आम्हालाच मदत करणार. एवाय साहेबांच्यावर इतकं प्रेम आहे त्यांचं. एवाय साहेबांनी अगदी डोंगराळ भागात जाऊन त्यांची कामं केलेली आहेत. बँकेच्या माध्यमातून म्हणा किंवा काय त्यांच्या अडचणी असतील त्या सोडवलेल्या आहेत. आणि जर ते आमदार झाले तर खरोखरच सगळ्या डोंगराळ भागाचा विकास करतील अशी माझी एक अपेक्षा आहे. आता मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. एकंदरीत साहेबांनी लावलेला हा प्रचाराचा धूमधडाका तुम्ही लोकांना काय आव्हान करू इच्छिता? काय करा लोकांना आव्हान साहेबांना निवडून येण्यासाठी? आम्ही म्हणण्यापेक्षा लोकच अशी म्हणतात की ह्या वेळेला राधानगरीचाच आमदार करायचा. आणि राधानगरीची जनता एवढी पेटून उठली की एवाय साहेबांना किती वेळा धोका पत्करावा लागणार, त्यासाठी लोकांनीच हा निर्णय घेतलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. काकींनी अगदी मनमोकळेपणाने त्यांच्या मनात जे काय होतं ते त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. साहेबांच्यावर झालेला 30 वर्षाचा अन्याय, साहेबांनी वेळोवेळी केलेला फक्त आणि फक्त सर्वसामान्यांचा विचार, जेवढा वेळ ते आपल्या कुटुंबियांना देत नाही तेवढा वेळ आपल्या सामान्य जनतेला देतात. आणि या वेळेला आम्हीच ठरवलं की साहेबांना यावेळेला निवडणुकीमध्ये उभं राहायचं. आणि जनतेनं सुद्धा हेच सांगितलं आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की साहेब आता तुम्ही थांबू नका, तुम्ही लढा. त्यामुळे काकींनी सुद्धा ती भावना व्यक्त करून दिली. ज्यांनी कोणी अन्याय केला ते सगळं आम्ही आता बाजूला ठेवून साहेबांनाच आमदार करणार असं एकंदरीत त्यांनी सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.